नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई. तर अंगणवाडीसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे. नवीन ताजी बातमी आलेली आहे. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी CDPOला सूचना दिलेल्या आहेत. आता नेमक्या कशाबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, काय आहे बातमी, बांधकाम कशाबद्दलचं आहे, गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, मातृवंदन याबद्दल काय म्हटलं आहे त्यांनी, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं कोणती बातमी आलेली आहे अंगणवाडीबद्दलची. बघा, मी या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्या संबंधीचे व्हिडिओज टाकत असतो. त्याचबरोबर शासकीय योजना आणि विविध जे परिपत्रक किंवा GR येत असतात शासनाचे, ते सुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकत असतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बेळगाव तालुक्यात नव्याने बांधण्यात येत असलेल्या अंगणवाडी इमारतींचे काम अपूर्ण आहे. संबंधित तालुक्यातील बाल कल्याण योजनाधिकारी यांनी भेट देऊन बांधकामाची पाहणी करावी, तसेच अहवाल सादर करावा. त्याचबरोबर इमारतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारप्पावर यांनी केली. येथील महिला बाल कल्याण. तर बघा, या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन जे 135 अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. अशातच आता बेळगाव तालुक्यातील हे जे अंगणवाड्यांचे बांधकाम आहे याबद्दलच्या सूचना यांनी दिलेल्या आहेत. आणि बघा, त्याची तयारी सुरू झालेली आहे. मी काही दिवसा अगोदरच जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताईचा यांच्यासाठी व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की 135 एकूण नवीन अंगणवाड्या केंद्रांना आता मंजुरी मिळालेली आहे. त्याचे निधीसुद्धा आलेला आहे आणि नवीन बांधकाम सुरू होणार आहे. आणि त्यामध्ये आता नवीन भरतीसुद्धा पुढे भविष्यात होणार आहे, कारण की आता बांधकाम चालू झालेलं आहे आणि बांधकाम पूर्ण व्हायला थोडा वेळ लागत असतो. 1 वर्ष तरी लागणारं असं वाटत आहे, कारण की पुढच्या वर्षीपासून मग नवीन त्या अंगणवाडी केंद्रांमध्ये आणखी नवीन जे पदभरती आहेत ते होणार आहे. कारण की 135 नवीन अंगणवाड्यांना मंजुरी मिळालेली, त्याचा निधी जो आहे तो सुद्धा आलेला आहे. एका अंगणवाडीसाठी लगभग 4.5 लाख रुपयांचा निधी आणि त्याचबरोबर इतरही कामासाठी जो निधी आहे तो उपलब्ध झालेला आहे. तर अशातच हे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशाबाबतचे जे आदेश आहे किंवा जे सूचना आहेत ह्या जिल्हा पंचायतीचे जे योजना संचालक आहे यांनी दिलेल्या आहेत. तर पुढे बघा, येथील महिला बाल कल्याण खाते उपसंचालक यांच्या कार्यालयात बुधवारी अंगणवाडी इमारती मूलभूत सुविधांसंबंधी झालेल्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बंगारप्पांवर बोलत होते. अंगणवाडी केंद्रांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यासाठी महिला बाल कल्याण खात्याने अनुदान मंजूर केले आहे. ही कामे त्वरित सुरू करावीत. तर बघा, या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की 4.5 लाख रुपयांचा प्रत्येक अंगणवाडीला निधी मिळालेला आहे आणि इतरही जे बांधकाम किंवा कामं राहतील त्याच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध झालेला आहे वेगळा. तर अशातच आता जे बांधकाम होणार आहे, स्वच्छतागृह होणार आहेत, पिण्याच्या पाण्यासंबंधीचे जे योजना आहेत यासंबंधीचा सुद्धा निधी उपलब्ध झालेला आहे. आणि त्या स्वच्छतागृहांची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था करण्यासाठी सुद्धा बाल कल्याण विभागाद्वारे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ही जी बांधकामं आहेत हे त्वरित पूर्ण करावी, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. बघा, पावसाळ्याला सुरुवात झाल्याने प्रत्येक अंगणवाडीच्या प्रमुखांनी अंगणवाड्यांना भेट देऊन पाहणी करावी. त्यांचा अहवाल CDPO यांना सादर करावा. 6 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांना शाळेत दाखल केल्याबद्दलचा अहवाल द्यावा. बघा, नवीन जे अंगणवाड्या आहेत त्यामध्ये जे मुलं येत असतात त्यांचासुद्धा अहवाल त्यांना द्यावा लागणार आहे. 6 वर्ष पूर्ण ज्यांनी केलेलं आहे ज्या मुलांनी, त्यांचा अहवालसुद्धा यांना द्यावा, असं त्यांनी एक प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. गर्भवती व बाळंतीणांना आहार. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पालकांची सभा घेऊन त्यांच्यासोबतचे छायाचित्र व अहवाल सादर करावा. अंगणवाडी केंद्रांना स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे. अंगणवाडीतील मुलांना उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी द्यावे. अंगणवाडीचा परिसर स्वच्छ असावा. मुलांमध्ये खोकला, ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसून आल्यास त्वरित दखल घ्यावी. अंगणवाडी केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक वापरमध्ये कोठे बिघाड झालेला नाही याची पाहणी करून घ्यावी. मातृवंदन, भाग्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी
लाभार्थ्यांची निवड करून अहवाल सादर करावा। तर बघा, भाग्यलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी त्याचबरोबर मातृवंदन योजना आहेत, यांची या लाभार्थ्यांची निवड करून त्याचासुद्धा अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे। अशा सूचनाही जिल्हा पंचायतीचे योजना संचालक वंगारप्पन वार यांनी केली आहे। महिला बाल कल्याण खात्याचे उपसंचालक नागराज आर, जिल्हा संयोजक अण्णाप्पा हेगडे तसेच तालुक्यातील CDPO व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते। तर बघा, अशा प्रकारची ही जी बातमी आहे ती आलेली आहे आणि नवीन अंगणवाडी जे केंद्र बनणार आहेत त्यांचे काम लवकरात लवकर त्वरित जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, अशा प्रकारचं त्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।